दिग्रज येथे वीज पडून 2 बैलांचा मृत्यू। सुदैवाने 2 गायी बचावल्यात। शेतकरी यांचे 1.5 लाखांचे नुकसान। नजीकच्या दिग्रज शेत शिवारात सकाळी 8:30च्या दरम्यान शेतात बांधून असलेल्या 2 बैलांवर वीज पडल्याने बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली। सुदैवाने बैलांच्या शेजारी बांधून असलेल्या 2 गायी मात्र थोडक्यात बचावल्या आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी धीरज मोरेश्वर टेमरे यांचे अंदाजे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे। प्राप्त माहितीनुसार शेतकरी धीरज मोरेश्वर टेमरे राहणार दिग्रज तालुका सेलू जिल्हा वर्धा असे बैलजोडी मालकाचे नाव असून त्यांचे मौजा दिग्रज शिवारात शेत आहे। त्यांच्या शेतात जनावरांना बांधण्यासाठी गोठा सुद्धा आहे। दिनांक 24 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांचा सालगडी बाबूलाल जाधव हा शेतात जाऊन सकाळी झाडझूड करून गोठ्यासमोर असलेल्या बाभळ, बोर आणि निंबाच्या झाडाखाली गव्हाणीमध्ये 2 बैल आणि 2 गायी चारा पाणी करून बांधून घरी परत आले। मंगळवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते। सकाळी 8 वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग काळवंडून वातावरण अंधारमय झाले। अशातच अचानक विजांचा कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी अचानक वीज कडाडून बैलांच्या अंगावर पडल्याने दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले। मात्र सुदैवाने बैलांच्या शेजारी बांधून असलेल्या 2 गायी थोडक्यात बचावल्या आहेत। ही बाब सालगडी बाबूलाल जाधव हे परत 9:30 वाजता शेतात गेले असता त्यांच्या निदर्शनास आले। यामध्ये घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली। या प्रकरणी सिंधी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली। या घटनेमुळे शेतकरी टेमरे यांचे अंदाजे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे 2 बैल मृत्युमुखी झाल्याने शासनाने या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। दिनेश घोडमारे, साहसिक न्यूज 24 शिंदी रेल्वे।